तर साहेब कोणत्या रस्त्याबद्दल आपली तक्रार होती? साहेब, शासनाने आपला संगमनेर ते कुरण व पाडेगाव हद्द सिन्नर हद्द रस्ता जोडणारा हा शासनाने 8 कोटी मंजूर केलेला होता. त्याच्यामधून अर्धा काम झालेलं आहे. त्या रोडचं काम जे आत्ताच 2-3 महिने झाले रोडचं काम होऊन एकदम चांगल्या प्रकारे रोडचं काम करून घेतलं आम्ही. कुरण गावाच्या सर्व लोकांनी 2-3 वेळा आंदोलन करून आणि हे रोडाचे काम अर्धा काम झालेलं आहे. तरी पण काही अज्ञात विस्माने मागच्या महिन्यात रोड फोडलेला होता. तर नव्या महिन्यात रोड फोडल्यावर आम्ही आपल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवलं का असे लोकांनी रोड फोडलेला आहे. त्यांनी अजून आम्ही त्यांना निवेदन दिलं. आम्ही शासनाला आपल्या कुरण ग्रामपंचायत मार्फत शासनाला निवेदन दिलं, सार्वजनिक बांधकामाला निवेदन दिलं का रोड फोडलेला आहे, तुम्ही त्यांच्यावर ज्या लोकांनी फोडलं त्यांचे व्हिडिओ क्लिप दिले आणि त्यांच्यावर तुम्ही ना कारवाई करा म्हणून आम्ही सांगितलं. आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं, आम्ही कलेक्टर साहेबांना कळवलं. अजून तुम्हाला सांगतो, आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले यांना पण कळवलं पत्राद्वारे ग्रामपंचायतीचा, पण काही उपयोग झाला नाही. किती रुपयाचं काम आहे? तो साधारणतः जवळजवळ 8 कोटी रुपयाचं काम आहे. 2 ठेकेदारांनी घेतलेलं काम आहे. एक ठेकेदारनी त्याचं काम अर्धा काम त्याचा होता त्यांनी पूर्ण केला. दुसरं ठेकेदार इनके गाडे साहेब यांचं कामाची जो टाइम पिरियड होता तो संपलेला आहे, तरी काम पूर्ण केलेलं नाही आहे. आणि काम पूर्ण केलेलं नाही, काम इकडे नवीन काम सुरू केलं. आणि आता जिओ कंपनीने नवीन रोड विना परवाना, साहेब शासनाची परवानगी न घेता तो रोड खोदून टाकला. मी त्यांच्या आता काम बंद केलं. तिथं जाऊन काम बंद केल्यावर मी ठेकेदाराला प्रश्न विचारला का तू बाबा हे रोड का फोडला. तो म्हणतो बोले मी परवानगी घेतली. मी म्हटलं परवानगी दाखवतो. परवानगी होती नगरपालिकेची परवानगी. नगरपालिके परवानगी कशी देऊ शकतो? खालून बोर मारून त्यांनी जिओची लाईन टाकायला पाहिजे ना. म्हणजे इतका माज आलेला आहे ह्या कंपन्यांना तर ते बिगर परवानग्या रोड खोदू राहिले, ते बी ओपन टू ओपन. म्हणजे त्यांना काही शासनाचा भीती राहिलेली नाही आहे. आम्ही शासनाला ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन पत्रव्यवहार केलेला आहे, तरी आता मी अभियंताशी फोनवर बोललो वरपे साहेबांनी सांगितलं की मी अधिकारी पाठवतो. तर 2 ते अधिकारी पाठवले होते. मी त्यांना सगळं सविस्तर ठेकेदाराचं नाव घेऊन दिलं. त्या आमच्या कुरण ग्रामपंचायतीतर्फे मी सर्वांना विनंती करतो, सर्व साहेब लोकांना, का त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जेणेकरून याच्यानंतर कोणी ना रोड फोडणार नाही. शासनाचा किती पैशाचा हा काम चालू आहे. नितीन गडकरी साहेब सांगतात का मी खड्डेमुक्त करणार, रोड चांगले करणार, आणि हे असे काम करू राहिले. तर आपण लक्ष घालावा. नितीन गडकरी साहेबांना मी विनंती करतो की आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे देशाचे. आपण सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, पण अधिकारी लोक त्यांच्या काही कानापर्यंत पोहोचतच नाही. तर ह्या ठेकेदाराला, जिओच्या ठेकेदाराला जर कारवाई झाली नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, एवढं नवीन रोड आत्ताच बांधलेला रोड जो फोडलेला आहे, शासनाचं एवढं नुकसान केलेलं आहे, तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. मी अभियंता वरपे साहेबांना पण कळवलेलं आहे. कृपा करून वरपे साहेबांनी हे लक्ष घालून जो ठेकेदार आहे, जी कंपनी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, एवढीच माझी विनंती आहे.